उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात रुपकुंड तलाव आहे। या तलावाला कवट्यांचा तलाव म्हटलं जातं। स्केल्टन लेक हे सरोवर किनाऱ्यावर पडलेल्या 500 पेक्षा अधिक मनुष्यांच्या सांगडेमुळे चर्चित आहे। हे सरोवर हिमालयाच्या 3 शिखरामध्ये वसलेलं आहे। हे ठिकाण हिमालयावर जवळपास 5029 मीटर उंचीवर आहे, त्यामुळे इथे पाण्याऐवजी फक्त बर्फच बर्फ दिसतो। पण जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा शेकडो मानवी सांगडे पाण्यात किंवा सरोवरात पृष्ठभागाखाली तरंगताना दिसतात। या तलावात कवट्या कशा आल्या आणि केवढ्या कवट्या आजही इथे कशा आहेत हे एक रहस्यच आहे। येथे 600 ते 1200 वर्ष पुरातन मानवी कवट्या सापडलेल्या आहेत। 1942 मध्ये HK माधवल तेथे वन रक्षक होते, तेव्हा त्यांनी रूपकुंड सरोवरात हे मानवी सांगडे पाहिले। 1960 मध्ये येथे कार्बन डेटिंग करण्यात आले, तेव्हा हे समजले की हे सांगडे साधारण 1200 वर्ष जुने आहेत। तज्ञाच्या अंदाजानुसार या लोकांचा मृत्यू एखाद्या महामारीमुळे, भूस्खलनामुळे किंवा बर्फाच्या वादळामुळे झाला असावा। भारतीय युरोपीय वैज्ञानिकांचा समूह या सांगड्यावर लागोपाठ हैदराबाद